अहिल्यानगर येथे जुनी मनपासमोर मंगल बाजार परिसरात स्वच्छतेची मागणी। अहिल्यानगर येथील जुनी महानगरपालिका समोर वसलेला जुना मंगल बाजार तसेच मनपाच्या बेक पटांगण परिसरात सध्या घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून येथील स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नगरपालिकेकडे केली आहे। सदर परिसरात नियमित स्वच्छता न झाल्याने कचरा साचलेला आहे, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। लहान मुले आणि वृद्धांना याचा विशेष त्रास होत आहे। शिवाय या परिसरात असलेल्या जुन्या मंगल बाजारात दररोज नागरिकांची वर्दळ असते, तरीही महापालिकेच्या दुर्लक्षामुळे परिसराची दयनीय अवस्था झाली आहे। या भागात साफसफाईच्या घंटागाड्या येत नाही, कायमस्वरूपी सफाई कामगार तैनात करावेत अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे। तसेच मनपाने या परिसराचे सुशोभीकरण करावे अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्वच्छतेसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, नगर। मैं नीतू नसीर बेग, सामाजिक कार्यकर्ता, जुना मंगल बाजार बेग पटांगण में यहाँ के रहवासी हम लोग। ये पालिका की जगह होके भी यहाँ पर वारंवार कचरा डालते, यहाँ के बच्चे बीमारी से डेंगू, मलेरिया, पेशा कम हो रहे और ये जो भंगार लाके डाले हुआ है उससे हमको ज्यादा परेशानी हो रही है। तो हमारी ये नियम नीति यहाँ के नागरिकों की कि भाई इन्होंने यहाँ से ये भंगार जो है यहाँ से हटाना, और हमारी जो महानगर पालिका की जब पालिका थी तो भी साफ सफाई थी। ये महानगर पालिका होने से तो ज्यादा गंदगी बढ़ गई है। दूसरी सिटी में जाके देखो तुम, और सिटी में रामवाड़ी अच्छी हो गई और लाल टाके अच्छे हो गए, पर उससे ज्यादा भंगार हमारे जूनी मंगल बाजार जो महानगर पालिका के सामने है, जूनी महानगर पालिका, उसके सामने इतना कचरा होके आयुक्त को ध्यान आ रहा नहीं क्या? हाँ, आयुक्त साहब ने अगर इस पे एक्शन नहीं लिए तो इसके बाद हम कचरा सहित पब्लिक लाके वहाँ तुम्हारे ऑफिस में आ जाऊंगी, ये हम तुमको इशारा दे रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगर पालिका ये बेग पटांगण जूना मंगल बाजार, यहाँ हमको बहुत तकलीफ है। हमारे बच्चों को यहाँ कुत्ते आए बहुत से, वो कुत्ते बच्चों को काट रहे, मच्छर काट रहे। यहाँ हमारी को सुविधा नहीं है, ये हमको सारी सुविधा होना। वहाँ बाहर से कचरा आके यहाँ डालते, नाली तुमती। यहाँ हमको सीमेंट कंक्रीट का रोड मांगता, यहाँ बनाला मांगता, बंगर लाके डालते। हमारे बाल बच्चे बहुत बीमार गिर रहे, आजू बाजू सब आके देखो, या तुम इंक्वायरी करो। हम लोग बहुत परेशान है। ये हमारे को ये सुविधा मांगता, तो हम आयुक्त के पास आकर हम वहाँ मोर्चा लेके आने वाले हम सब जने, ये हमारी विनंती है। नमस्कार, माझं नाव प्रीती तिवारी। आमच्या इकडे ना 8-8 दिवस घंटा गाडी येत नाही। पालिकामध्ये महानगरपालिकामध्ये काय फरक आहे? महानगरपालिका झाल्यापासून तर कचऱ्याचे, झाडूवाल्यांचे खूप प्रॉब्लेम होत आहेत। आम्ही इतर ठिकाणी कचरा टाकतोय, त्या लोकांना पण त्रास होतोय। आता नीतू दीदींनी आता थोडा सहभाग घेतल्यामुळं थोडीशी तक्रार करावीशी वाटली। आमच्याकडे खूप प्रॉब्लेम आहे घंटा गाडीचा, 8-8 दिवस येतच नाही। आम्ही काय करणार मग? आम्ही बघणार, आम्ही नाहीतर मग सर धोपट येणार, रस्त्यावर कचरे टाकून देणार। त्यानंतर मग परत आम्हाला बोलले इथं का टाकला आणि काय टाकला, तर त्याला जिम्मेदार पालिका राहणार, ह्याच्या पहिला जिम्मेदार महानगरपालिका राहणार। आम्ही काहीच करू शकत नाही याला, कारण की यांना प्रत्येक वेळेस फोन करणार तेव्हा कचरा गाडी येणार, त्याला कोणच काही करू शकत नाही, अर्थ नाहीये। दरवेळेस इकडं तिकडं कचरे टाकायचे, दरवेळेस यांनी फोन करा, त्यांनी फोन करा। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, AC, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड।